राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आणि धर्म जागरण महोत्सवाच्या काळ्याच्या कीर्तनाच्या प्रसंगी ज्यांचं आपल्याला आज मार्गदर्शन झालं ते केशव महाराज उखलीकर, ज्यांच्या संकल्पनेतून हे धर्म जागरण महोत्सव या ठिकाणी साकार झालं ते विश्वनाथ महाराज वारिंगे, सर्व प्रमुख कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मला असं वाटलं होतं महाराज उखलीकर महाराजांच्या वाणीने सगळ्यांच्या विचारांची उखळी भरली का, ती भरून ओसंडून व्हायला लागली म्हणून कदाचित सगळे माठीमागे जेवायला गेले. पण आज आनंद ह्या गोष्टीचा आहे महाराज, या कार्यक्रमाचा स्वागत अध्यक्ष पद मला मिळालं आणि मी या सगळ्या सहकार्याला धन्यवाद देतो. विशेषतः वारिंगे महाराज माझ्याकडे 6 महिन्यापूर्वी आले. नावं पण कशी समर्पक असतात, तुम्ही तुमचं नाव समर्पक करून सांगितलं तसं वारिंगे महाराज, वारिंगे आडनाव, वारी, त्यांच्या नावातच वारी आहे आणि वारिंगे म्हणजे सतत वारी करणारा. आणि तो वारिंगे नाव असल्यानंतर आपल्याला सगळ्यांना वारीला घेऊन जाणार. पण 16 तारखेला मी कधी महाराज वारी केली नाही, पण 16 तारखेला जी दिंडी निघाली मला असं वाटलं की मी सुद्धा विठ्ठलाची वारी तुमच्या सगळ्यांच्या सोबत केली, त्याचा आनंद मला झाला. आपण या ठिकाणी सांगितलं शासनाने काही मदत केली का, 5-50 लाख दिले का? शासनाने साहेब महाराज पैसे दिले नाही, पण तुमच्या सगळ्यांचा सेवक म्हणून मला सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून या ठिकाणी एवढं मोठी भव्य आपण धर्मजागरण महोत्सव या ठिकाणी करू शकलो. आणि म्हणून मला असं वाटतंय की माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या उभ्या असलेल्या आमच्या ज्या माता भगिनी आहेत यांना तर वाकून असं धन्यवाद दिले पाहिजेत, त्यांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. 16 तारखेपासून आजपर्यंत 50-50 हजार भाकरी घरी भाजून पुन्हा कीर्तनाला येऊन बसायचं, ही सामान्य सेवा नाहीये. आणि म्हणून कदाचित विठू माऊलीला, ज्ञानेश्वर माऊलीला माऊली का म्हणतात त्याचे साक्षात रूप आहे. या माऊल्या आमच्या विठू आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपाने या ठिकाणी अवतरल्या. मी महाराज नेहमी सांगतो, एकदा स्वामी विवेकानंदाला त्यांच्या भक्तांनी प्रश्न विचारला की समाजामध्ये नेहमी असंच का बोललं जाते, आईच्या ऋणातून कधी मुक्त होता येत नाही, वडिलांच्या ऋणातून मुक्त होता येत नाही, असं का बोलत नाही? स्वामी विवेकानंदांनी त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. मी फक्त 5 मिनिटं घेईन तुमची, फार जास्त वेळ घेणार नाही. स्वामी विवेकानंदांनी शिष्याला उत्तर दिलं नाही. त्याला सांगितलं ती वीट घेऊन ये. ती वीट, शिष्य वीट घेऊन येतो, स्वामी शेला काढतात आणि ती वीट शेल्यामध्ये बांधून त्या शिष्याच्या पोटाला बांधतात आणि त्याला सांगतात 3 दिवस ही वीट सोडायची नाही. जेवताना, झोपताना, आंघोळ करताना, बसताना सतत तुझ्या पोटावर ही वीट असली पाहिजे. हा शिष्य घरी जातो, ना याला बसतायत, ना उठतायत, ना झोपतायत, ना जेवतायत. हा 3 तासात परेशान होऊन पुन्हा स्वामी विवेकानंदाकडे येतो. महाराज स्वामीजी माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ नका, पण हे ओझं माझ्या पोटावर बांधलंय ना, हे ओझं सोडा. स्वामीने सांगितलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं. तुला मी सांगितलं होतं 3 दिवस ही वीट सोडू नकोस, तू 3 तासात माझ्या पाशी परत आला. तर जी माऊली 9 महिने तुला तुझ्या उदरात घेऊन फिरते, सगळे काम करते, त्या माऊलीच्या ऋणातून तुला कसं मुक्त होता येईल, ही माऊलीची सेवा आहे. आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनीच सहकार्य केलं. पण ह्या माऊली माता भगिनी आणि माझ्या मुलीसारख्या आहेत, त्यांचं इतकं मोठं योगदान आहे की ते विसरताच येणार नाही, इतकं मोठं योगदान आहे. आणि म्हणून या ठिकाणी वारिंगे महाराजांनी सांगितलं की पुढच्या वर्षी हा महोत्सव व्हावा, हे कोणाकोणाला वाटतंय? सगळ्यांनीच हात वर केले.
आता पुढच्या वर्षी याच्यासाठी योगदान द्यावं हे कोणाकोणाला वाटतंय? तुम्ही हात वर करून सांगितलं, मी डायरेक्ट भाषणात सांगतो. या वर्षी सांगितलं होतं की सिंहाचा वाटा मी उचलेन, तो उचलला. पुढच्या वर्षी मी सांगतो महासिंहाचा वाटा मी उचलेन. फक्त तुम्ही लोकांनी सेवा करण्याची संधी मला दिली पाहिजे. तुम्ही मांजरीचं उदाहरण दिलं, इकडेही आडवा गेला होता. कोण गेला होता मी काही सांगत नाही. ह्या धर्म जागरण महोत्सवाच्या कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून बैठक घेतली महाराज. याच्यासारखं दुर्दैव काही असू शकत नाही. एक गुरु महाराज, एक भाविक मला पाठीमागे भेटले. त्या भाविकांनी सांगितलं, मला थेट फोन आला होता, कार्यक्रमाला जायचं नाही. मी त्यांना साफ सांगितलं, तुम्ही काही सांगा, कार्यक्रम कोणाच्या बापाचा नाही, माझ्या विठू माऊलीचा कार्यक्रम आहे, माझ्या ज्ञानेश्वर माऊलीचा कार्यक्रम आहे. जो 7 दिवस इथं अथांग सागर जो आलेला आहे तो फक्त आणि फक्त विठू माऊलीच्या नामासाठी आलेला आहे. मलाही महाराज विचारलं की तुम्ही तर भिवंडीला राहता, इथं कल्याणला तुमचं काय काम, तुम्ही कशासाठी हे केलं? नावासाठीच करता ना. मी त्यांना अतिशय नम्रतेने हात जोडून सांगितलं, महाराज मी नावासाठी नाही करत, मी नामासाठी करतो. विठ्ठल 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 या नामासाठी करतो. आणि आपण सांगितलं की विठ्ठलाचं नाव टाळ्या वाजवून घेतलं की काय होते ते मला सांगण्याची गरज नाही. ही सगळी व्यवस्था परमेश्वर करत असतो. परमेश्वराच्या मनामध्ये सगळ्याच योजना असतात. म्हणून मी अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एकदा भगवंताला एका शिष्याने सांगितलं, तू तर फक्त दिवसभर विटेवर उभा असतो, आज जरा मला संधी दे. तू जरा आज दिवसभर फिरून ये, काही तर करत नाही तू, म्हणून आज मी उभा राहतो तुझ्या जागेवर आणि काय काय येतं ते बघतात. भगवान सांगतो, ठीक आहे, माझी एक अट आहे, फक्त बोलायचं नाही, ऐकायचं काम कर, बोलायचं नाही. तो अट मान्य करतो. भगवंत फिरायला जातात, हा विटेवर उभा राहतो. एक भक्त येतो, नवीनच बिझनेस सुरू, व्यापारी असतो, नवीन बिझनेस सुरू केलेला असतो त्याने. भगवंताला प्रार्थना करतो, नवीनच व्यापार सुरू केलेला आहे, मला त्याच्यात बरकत येऊ दे, अशी आराधना देवाला करतो. खाली वाकून नमस्कार करतो, एवढ्यात त्याच्या खिच्यातलं पाकिट खाली पडतो, त्याच्या लक्षात येत नाही, दर्शन घेऊन निघून जातो. त्यानंतर एक गरीब बिचारा माणूस, ज्याच्या घरी जेवणाची पंचायत झालेली असते, तो येतो, देवाचं दर्शन घेतो, सांगतो, माझ्या घरची आज चूल पेटली नाही, तेव्हा माझ्या घरी चूल पेटेल, माझ्या मुळाबालांना आज जेवण मिळेल, अशी काहीतरी व्यवस्था कर. देवाच्या पायावर वाकून नमस्कार करतो, इतक्यात त्याला तो पाकिट दिसतो. पाकिट बघतो, त्याच्यामध्ये पैसे असतात. त्याला असं वाटतं की माझ्या जेवणाची व्यवस्था झाली. तो बाहेर पडतो, तोपर्यंत एक नाविक असतो. तो नाविक येतो. नाविक सांगतो, आज मी बोटीत चाललेलो आहे मच्छीमारी करण्यासाठी, मला काही तिथे विघ्न येऊ नये असा आशीर्वाद दे. नाविक देवाच्या चरणी नतमस्तक होऊन बाहेर पडत असतो. इतक्यात पहिला ज्याचा पाकिट पडलेला असतो तो पोलिसांना घेऊन येतो आणि सांगतो, ह्यानी माझं पाकिट चोरला. ह्या भक्ताला आट असते, सांगायचं नाही, पण शेवटी देवाचा भक्त, त्याला असं वाटतं आपण बोललं पाहिजे, नाही तर आता चुकीचा माणूस पकडला जाईल. नाईलाजाने देवाने घातलेली आट मोडतो आणि पोलिसांना सांगतो, पाकिट ह्यानी नाही पकडलं, चोरलं. पाकिट आधी जो माणूस भुकेला होता त्या तो घेऊन गेला, याचा काही दोष नाही. पोलीस त्याला सोडतात आणि जो भुकेला असतो त्याला पकडतात, त्याला जेलमध्ये टाकतात. हा आपला बोटीवर निघून जातो. संध्याकाळी देव भगवंत येतात. भगवंताला सांगता, भक्त सांगतो की देवा सगळं बरोबर केलं, काही अडचण नाही. भगवंत सांगतो, काही तू बरोबर केलं नाही, तू आट मी घातलेली मोडलीस, त्यामुळे सगळा घोटाळा केला. तो देवा काय झालं?
तो जो सकाळी व्यापारी आला होता ज्याचं पाकिट पडलं तो 2 नंबरचा धंदा करून पैसे कमवणारा होता. त्याचं पाकिट पडलं त्याला काही फरक पडत नव्हता. पण ज्याला मिळालं होतं त्याच्या घरची चूल पेटली असती, त्याच्या घरच्या लोकांना जेवण मिळालं असतं. तू जर बोलला नसतास तर त्याच्या घरची चूल पेटली असती. आणि तू ज्याला पकडून दिलं तुझ्या बोलण्यामुळे तो जो बोटीवर गेला तो बोटीवर गेला नसता, तो जेलमध्ये गेला असता आणि समुद्रामध्ये त्याची नाव बुडून त्याची पत्नी विधवा झाली नसती. तुझ्या एका बोलण्यामुळे तिघांचाही सत्यानाश झाला. परमेश्वर जी व्यवस्था करतो ती सगळी बरोबर करतो. तुम्ही कितीही कुठे फिरले तरी जिथून तुम्हाला सहकार्य मिळायचं महाराज तिथूनच मिळणार. आपण काय बोलण्याचं काम करायचं नाही. आणि म्हणून यापुढे महाराजांनी सांगितलं कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही. राजकारणाची सगळी वस्त्र महाराज आम्ही बाहेरच टाकून आलो. राजकारणाचे सगळे जोडे बाहेर टाकून आलो. पण तरीही आम्ही पक्षाची जोडे घेऊन आलो. आम्ही पक्षाची वस्त्रे घेऊन आलो. पण पक्ष कुठला? पक्ष वारकऱ्यांचा. पक्ष संतांचा. हा पक्ष आम्ही इथे घेऊन आलो. आणि मला स्वतःला इतका आनंद ह्या 7 दिवसाचा झालाय. मला असं महाराज वाटत होतं घरी जाऊच नाही. रात्री माझ्या 4 सुना आल्या होत्या या ठिकाणी. रात्री त्यांची माझी भेट झाली नाही कारण मी उशिरा गेलो. सकाळी मला मोठी सून भेटली. मला तिने सांगितलं बाबा बरं झालं तुम्ही आम्हाला तिकडे नेलं. आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं. असा कार्यक्रम, ह्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला नेलं. आणि माझी पत्नी सकाळी मला सांगते मला यायचं होतं पण नाईलाज आहे माझा. तिच्या माहेरी दुःखद घटना घडली म्हणून तिला जावं लागलं. तर तिला सुद्धा आज यायचं होतं. का तर सुनानी सांगितलं असा असा भव्य दिव्य कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम काय आहे ते रात्री मी तुम्हाला सांगितलं. आणि आमच्या माऊली विशेष काय आहेत. आज महाराज जो प्रसाद आहे 37,000 पुरणपोळ्यांचा प्रसाद आमच्या माऊलीने आज बनवून आणलेला आहे. या पुरणपोळीमध्ये फक्त चण्याची डाळ आणि गूळ टाकलेला नाहीये. या पुरणपोळीमध्ये विठू माऊलीच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमाचा ओलावा त्याच्यात टाकलेला आहे. आणि म्हणून ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी अतिशय भाग्याची आहे. मी नेहमी सांगतो. अजून एक स्वामी विवेकानंदांचं उदाहरण देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. स्वामी विवेकानंदाला एकदा एका ब्रिटिशाने विचारलं की तुमच्याकडच्या महिला आहेत त्या नमस्कार करताना हात का मिळवत नाही. स्वामी विवेकानंदांनी ब्रिटिशाला सांगितलं तुमची महाराणी जी आहे ती महाराणी तुमच्याशी नमस्कार करताना हात मिळवते का. त्याने सांगितलं नाही मिळवत. बोलतो का. तर ती महाराणी आहे. आमच्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलं तुमची महाराणी जर हात मिळवू शकत नाही तर आमच्या भारताची संस्कृती अशी आहे की आमच्या माता भगिनी ह्या स्वतःला महाराणी समजतात. म्हणून आमच्याकडे हात मिळवून नाही तर हात जोडून नमस्कार करतात. ही आपली संस्कृती आहे. आज आपल्याला एवढंच सांगेल हे जे जागरण आहे धर्म महोत्सवाचं आणि जे कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला जे काही प्रबोधन झालेलं आहे. या जे काल्याचं कीर्तन म्हणजे शेवट नाही. काल्याचा कीर्तन म्हणजे शेवट नाही. आपण इथून जे शिकलो इथून जे ऐकलं ते दुसऱ्यांना सांगण्याची सुरुवात आहे. आजपासून आपण 7 दिवसात जे काही प्रबोधन इथून ऐकलेलं आहे ते प्रबोधन दुसऱ्यांपर्यंत पोचवून समाजाला आपल्या ह्या अध्यात्माची आवड कशी निर्माण होईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान द्यायचं आहे. 1 वर्ष लवकरात लवकर जावा. आपण बोलतो ना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. तसे आता ही म्हण आपली तयार होईल येणाऱ्या काळामध्ये. आणि मला परमोच्च आनंद याच्यासाठी आहे. मी सतत आमचे सगळे सहकारी यांना सांगत होतो की
इतकी लोक जमतील का, इतकी लोक जमतील का, इतकी लोक जमतील का. पण गर्दीचे सगळे उच्चांक मोडण्याचं काम आपल्या वारकरी संप्रदायातल्या भाविकांनी केलं. आणि कितीही अडथळे आले, किती अडथळे आले ते तरी वारकरी संप्रदायाच्या सागराला, भक्ती रूपी सागराला कोणीही अडवू शकत नाही. म्हणून हा कार्यक्रम आज यशस्वी झाला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपले वारिंगे महाराज यांची ही संकल्पना आहे. त्यांच्या संकल्पनेतून हे सगळं साकार झालेलं आहे. आज आपण या ठिकाणी जे काही 7 दिवस ऐकलं, पाहिलं, अनुभव घेतला, त्याच्या पाठीमागे प्रेरणा वारिंगे महाराजांची आहे. आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा झाला ते आपण सांगितलं, केशवाचा अर्थही सांगितला, महादेवाचाही अर्थ सांगितला. फक्त आमचा महादेव शांत आहे, तिसरा डोळा उघडत नाही, एवढीच अडचण आहे. महादेवाने तिसरा डोळा उघडायला पाहिजे होता. शांत महादेव आहे. यांच्या अध्यक्षतेखाली झालं. त्यांची खूप मोठी मेहनत आहे. त्यामध्ये परशुराम चौधरी असतील, मनोहर कडू असतील, संदेश भोईर, उमेश गायकर, चंदू पोष्टे सर, संदेश पारकर, परशुराम पितांबरे, वंडार कारभारी, देवराम सुरोशी, संजय मात्रे, मधुकर बांगर, रवी टेंबे, जयराम मेहर. विशेष मेहनत घेणाऱ्यांमध्ये मधुकर मोपे, चंद्रकांत गायकर या 2 सहकाऱ्यांची विशेष मेहनत आहे. प्रल्हाद मोपे. आणि तुम्ही असं समजण्याचं काही कारण नाही आहे. ही आमची नावं घेतली नाही. मी अतिशय जबाबदारीने सांगतो. मला महाराजांनी सांगितलं की या मंडपाची व्यवस्था तुम्ही बघा. मी बघितली. अजून याच्यापेक्षा 10 पट मंडप जरी मोठा घातला असता आणि समोर तुम्हीच नसते तर त्या मंडपाला काय किंमत आहे. म्हणून ह्या कार्यक्रमाच्या यशाचं सगळ्यात मोठं श्रेय कोणाचं असेल तर ते माझ्या समोर जेवढे भाविक, जेवढे वारकरी बसले होते, सगळ्यात मोठं श्रेय हे तुमचं आहे. केवळ तुमच्या आणि तुमच्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. भविष्यामध्ये यशस्वी होईल तो तुमच्यामुळेच यशस्वी होईल. आणि महाराजांनी सांगितलं, मी उखळीत काही ठेवत नाही. महाराज, मीही हा मानणारा माणूस आहे की परमेश्वर आपल्याला देत असतो. आपला ग्लास जर भरलेला असेल, परमेश्वराला काही द्यायचं असेल, ग्लास भरलेला असेल तर ते जमिनीवर पडेल. म्हणून कोणीही परमेश्वराने दिलेल्या ग्लासातलं भरलेलं असेल तर थोडं थोडं दुसऱ्याला देत राहिलं पाहिजे, खाली करत राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा ग्लास खाली कराल तेव्हा परमेश्वर तुमचा ग्लास पुन्हा भरेल. म्हणून आम्हाला चिंता नाही महाराज, आम्हाला तुमच्यासारख्या विचारवंतांचा आशीर्वाद आहे. तुमच्यासारख्या विचारवंतांच्या आशीर्वादाच्या मुळेच आम्हाला हे करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे वारिंगे महाराज, तुम्ही चिंता करू नका. सर्व ताकदीनिशी तुमच्या पाठीशी कायमचं उभं राहण्याचं काम, या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या सहकार्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम निश्चितपणाने भविष्यातही करू, अशा प्रकारची शाश्वती तुम्हाला देतो. आणि गुरुजींनी सांगितलं, ही माऊली आहे, हिच्यासाठी जरा टाळ्या वाजवा. जेव्हा तुमचं कीर्तन सुरू होतं माझं लक्ष तिथेच कळ होतं. एवढीशी चिमुकली पोरगी कशी ढोलकी वाजवते. तुला खरंच सांगतो, मला इच्छा झाली ढोलकी शिकायची. मी मनातल्या मनात त्या ठिकाणी विचार करत होतो की आपणही ढोलकी शिकलं पाहिजे. मृदुंग. मी तिला शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये मृदुंग वाजवणारी, महाराष्ट्रातली अव्वल स्थानावर येणारी ही मुलगी असेल, अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीने तिला मी देतो. आणि आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा संयोजकांना धन्यवाद देतो. आपण मला स्वागताध्यक्ष केलं, या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि तुमच्या आणि जेवणाच्या मध्ये खूप वेळ घेतल्यामुळे तुमच्या प्रती माफी मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. धन्यवाद साहेब. वारकऱ्यांना